नमस्कार, जय शिवराय मित्रांनो. खूप दिवसानंतर आपण माणिकगडाला भेट द्यायला आलेलो आहोत. तब्बल 7 महिन्यांनी आपण माणिकगडाला भेट देते आणि माणिकगडाची ही 58वी मोहीम आहे. आणि या मोहिमेत सध्या तरी आम्ही आज 14 जण आहोत. उद्या 2 मंडळी येणार आहे. माझ्याबरोबर प्रथमेश आहे. प्रथमेश, हाय. प्रीती नेहमीप्रमाणे भ्रमंतीला नसली तरी ती माणिकगडासाठी नेहमी असते. मुलींमध्ये ती एक अशी एकमेव आहे, ती माणिकगडासाठी केव्हाही मोहिमेला हजर असते. आणि संदेश, माणिकगडाची एक पण मोहीम चुकवलेली नाही आत्तापर्यंत. सगळ्यांनी माणिकगडाला यावे मी आवाहन करतोय. आम्ही आज 4 जण आहेत, उद्या 2 जण. टोटल ह्या मोहिमेत फक्त 6 जण आहोत. तर माझा सांगण्याचं एक तात्पर्य असं की भ्रमंतीपेक्षा संवर्धनाला जास्त महत्त्व द्यावं. भ्रमंती ही होतच राहते, पण संवर्धनासाठी वेळ काढावा लागतो, ते खूप महत्त्वाचं आहे. आज आम्ही सूर्यास्तासाठी आलो होतो. शनिवार आहे, उद्या मोहीम आहे आपली. मला एक दिवस अगोदर जाऊन सूर्यास्त वगैरे बघू, पण आज लेट झाला आहे. सूर्य मावळतीला चालला आहे. आमच्या गाड्या लागलेल्या आहेत तिथे. चला सामान घेऊ आपण आणि निघूया. मग गाडी तर राहू दे का पुढं? पावसाळ्यानंतरची पहिलीच मोहीम आहे टाकू. आणि शक्यतो या मोहिमेत फक्त काम असेल ते म्हणजे गवतच काढणे असेल. इथाची पुढे लाव, साईडला लावून टाकू. बघू आता वर गडावर गेल्यानंतर काय काय अनुभव असणार आहे. आणि उद्याचा सूर्योदयाचा व्ह्यू तुम्हाला आपल्या व्हिडिओ मार्फत बघायला मिळेल. इथं जशी चला, निघूया आपण. चलो, ही गाडी उभी आहे इकडे आणि आपली मंडळी. सामान संध्याकाळचे 6 वाजलेत आणि आम्ही आता आमचा ट्रेक चालू करतोय. सूर्यास्त झालेला आहे आता. काय सूर्य काय गेलाच. समोर कर्नाळा दिसतोय तिकडे. आपण करूया का? चला. 4 आहे. आज शनिवार आहे आणि आज आम्ही 4 जण आहोत. मला ती बॅग दे ना. ती बॅग दे, मी घेते म्हणजे प्रॉपर मला इथे टेंट अडकवता येईल. गावातून गाडी खूप पुढे आणली आम्ही, त्यामुळे आता हा पुढचा जो पल्ला आहे आमचा तो 1.5 तासाचा पल्ला आहे. 6 वाजलेत म्हणजे आम्ही 7:30ला वरती गडावर असू. गवत खूप वाढलं आहे, बघू शकता. गाडी इथं लावली आहे खरी. वनवा वगैरे लागला समजा तर गाडी जळून खाक. काय बरं आणणार आहे? वनवा लागला की गाडी जळून खाक आपली. चला स्टार्ट करून आम्हाला 10 मिनटं झालेत. एक सडन क्रॉस झालं. आता एक प्लेन भाग आला आहे सपाटीचा. थोडा विश्रांतीसाठी आम्ही थांबलो आहे. पूर्ण असं वातावरण तुम्ही बघू शकता एकदम. काय म्हणशील प्रीती, कसं वातावरण? सख्य सुंदर अशी सह्याद्री म्हणतात ना, ते हेच. काय बरगे? हो, पूर्ण असं लाल लाल दिसतंय बघा इथे. असा क्लायमेट मी राजगडावर पाहिला होता सनसेटवाला. हे समोरचा व्ह्यू दिसतो ना. चला थांबायचं. पावसाळ्यानंतरची पहिलीच मोहीम आहे. नोव्हेंबर महिना उलटलेला आहे आणि डिसेंबर चालू झाला आहे. पूर्ण झाडी झुडपातना आम्ही वाट काढत चाललो आहे. पूर्वी वाट मळलेली असायची, पण आता हळूहळू ती होईल मळलेली. बघू शकता समोर संदेश माझ्या पुढे चालतोय. खूप झाडी आहे. आणि नाईट ट्रेक करताना काळजी घ्यायची की टॉर्च कंपल्सरी, शूज कंपल्सरी. थंडीचे दिवस आहे, पायाखाली काहीही येऊ शकतं, याची काळजी घ्यायची आहे प्रत्येकाने. संध्याकाळचे 6:30 वाजलेत. अर्धा तास झाला ट्रेक स्टार्ट करून. पूर्ण अंधार पडला आहे. टॉर्चशिवाय पर्याय नाही आम्हाला. 6:30 वाजता पण पूर्ण झाडी झुडपं आहेत.
मित्रांनो एक गोष्ट सांगायची वाटते की सह्याद्री बघायला एवढा सुंदर दिसतो, त्या प्रत्येकाचं आकर्षण असतं त्याच्याकडे, पण जेवढा सुंदर आहे ना तेवढा तो घातक पण आहे. इथे अनुभवाशिवाय पर्याय नसतो. त्यामुळे अनुभवही तेवढाच महत्त्वाचा आहे तुमचा. नाईट ट्रेक म्हणा. माणिकगड आमचं समोर दिसतंय. तर इथून डायरेक्ट अशी रॅपलिंग पाहिजे होती, काय बोलतो? हो, माणिकगड म्हणजे आमचं हक्काचं घरच म्हणावं लागेल. ही 58वी मोहीम आहे आणि या मोहिमेत एवढ्या वेळा आमचं येणं जाणं झालं आहे. त्यामुळे आमच्यासाठी हा नाईट ट्रेक एवढा काय कठीण नाही आहे. पण नवीन व्यक्तींसाठी यायचं झालं तर माणिकगड त्या प्रत्येकाला चुकवतो. त्यामुळे हा ट्रेक दिवसा करावा नवीन भटक्यांनी, रात्रीच्या अंधारात करू नये. इथलं जंगल म्हणजे पूर्ण घनदाट जंगल आहे. दिवसा सावली पण त्या जंगलात पडत नाही असं जंगल आहे. खूप दिवसांनी आलंय. आता आम्हाला वाट चुकायची वेळ आलेली आहे. इथं थोड्या वेळासाठी थांबलो, वाट कळेनाशी झाली पण आता मिळाली. माणिकगड असा किल्ला आहे, त्याची चाल एवढी मोठी आहे की माणूस अर्धा होऊन जातो. आणि एवढी चाल असताना गडावर जाऊन काम करणं ही खूप मोठी गोष्ट आहे. गावापासून जर तुम्ही चालत आला ठाकूरवाडी गावापासून तर तुम्हाला माणिकगडला मारुती मंदिराच्या इथून यायचं झालं तर तुम्हाला 3 तास लागू शकतात, 3.5 तास पण लागू शकतात. आम्ही एक शॉर्टकट मारला आहे. बरीच वर्ष सुरुवातीला आम्ही लॉंगकट मारत होतो मारुती मंदिर करत, पण गावातले काही मुलं आली होती माणिकगड संवर्धनासाठी, त्यांनी आम्हाला ही वाट दाखवली शॉर्टकट होती. त्यामुळे आमचा बराच वेळ वाचतो. मित्रांनो, भूतखलन बोलतो ना आपण, तसला प्रकार इथे झाला आहे. ऐक ना पोरगी, आम्ही एक पायाची वाट आहे ती पूर्ण हे झालेली आहे, घसरलेलं आहे. इथं खूप रिस्की झालेलं आहे. संदेश आरामाचा बसून या रे. हां ये पॅन्ट मला तर मऊ देत गो मध्ये. हां धावू नका, मला डायरेक्ट ढकलशील खाली. ती साईडला होती तू. संध्याकाळचे 7:30 वाजलेत. 1.5 तासाच्या चढाईनंतर फायनली आपण माणिकगडाच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी पोचलो आहे. बोर्ड दिसतं आपल्याला इथं आपल्याला दुसरा बोर्ड दिसतोय. आपली टीम मागे येतात आहे. आपण पुढे जाऊया. माणिकगडावर आपण फायनली पोचलो आहे. आपला मुक्काम माणिकगडाच्या बालेकिल्ल्यावर असणार आहे. वरती बालेकिल्ला आहे. गडाची माहिती फलक आपणच लावलेला आहे. हा थोडा बसू. थोडा विश्रांतीसाठी बसलो आहे माणिकगडाच्या प्रवेशद्वारापाशी. इथून बालेकिल्ला आपल्याला वरती दिसतो. पाणी काढ ना. वरती बालेकिल्ला आहे. आपला मुक्काम वरतीच आहे. प्रीतीताई आपल्या काय किती दिवसांनी आलीस तू? बाई वर्ष 2 वर्ष 1.5 वर्ष काय तरी. 1.5 वर्ष? हा. काय बोलशील. लास्ट टाइम मोहीम कधी होती माणिकगडावर? मे महिन्यात 7 महिने. 1 मिनिट, भाकरी कधी गेलेल्या आपण? त्याच्या एप्रिल आधी मध्ये. काय? हां ऑक्टोबर. नाही एप्रिल मध्ये केलेल्या. हो हां असेल एप्रिलमध्ये. एप्रिल. गवत लागलं होतं आपल्याला तेव्हा. हा गवत लागलं होतं एप्रिल मध्ये. कुठं गवत काढतो आपण? अरे बाबा,
एप्रिलची मोहीम होती ती आणि वर जाऊन आपण गवत कापलेलं. तेच की गवत ऑक्टोबर नोव्हेंबरला कापतो. नाही, एप्रिलला कापलेलं आपण. पी पाणी पी. फायनली आपण माणिगडावर पोचलोय बाले किल्ल्यावर. आता थोडी आवरावर करू. संदेश टेंट लावते. टेंट वगैरे लावून मग जेवणाला लागू आम्ही. आजची रेसिपी म्हणजे डाळ भात पापड लोणचं. कोण नाही कोणचं डाळ भात पापड लोणचं. आमचे संदेश शेठ आता टेंट काढून टेंट बांधायला घेत आहेत. वाव, दॅट्स स्मूथ मूव. ओ, हा आमचा जादूचा दगड आहे. आम्ही इथं बसतो पूर्ण. मला तुला जास्त बोलावं असं वाटत नाही कारण तो थोडा साधा आहे ना, तर मला मग ते तसं नाही बोलावं असं वाटत. काय संदेश आता आपल्यामध्ये राहून जरा तो नाही, पण तरी पण त्याला थोडस असं नाही, हॉट तुला डिग्रीचं काही मला बोलता येत नाही ना. नाही तुला माहित नाही. ती बोलू शकते त्याशी. हा? बोलू शकते खरंच. नको तो जज करायचं परत. हाय तर काहीतरी ना शेवटी. आपला टेंट लागतोय. केशवाचा टेंट महाग असला तरी लावायला सोपा एकदम. फक्त 5 सेकंदामध्ये किती एका मिनिटात लावू शकतो आपण. 1 मिनिट पण नाही. 4 जण असेल तर 1 मिनिट. एका झपक्यात लागला तो. 4 जण होतो ना चारी बाजू. क्वालिटी आहे, कॉस्टली आहे, पण आउटर पैसा वसूल आहे. ते घर असेल ना ते. हे घे, हे घेऊन जे जा. या बाजूला नाही, या बाजूला नाही, त्या बाजूला. हा, ते खाली. हाती या. आता मी कडाच्या टाक्याजवळ आहे. अरे मी हत्यारे आणले मी इथे. आम्ही पाणी भरतोय हे घे तरी आणि हाती. तांदूळ धुते. प्रीती सेफ्टी फर्स्ट. बोट नको घालू त्याच्यात. जेवणाची तयारीला लागलोय. बास जास्त किती धुते अजून. नाही धुते आता घेतोय हा? आपण. पाणी भरून घ्या. संध्याकाळचे रात्रीचे 9 वाजलेत आणि आमचं जेवणाची तयारी चाललेली आहे. दे पोरगी. एक बाजूला भात लावलेला आहे चुलीवर, दुसऱ्या बाजूला गॅसवर प्रीती डाळ बनवते. प्रीती खीर पण बनवणार होती पण ह्या माणसामुळे खीर बनवता आली नाही. नाकवर करून मला म्हणतो खीर नको, खूप पसारा होईल. डाळ बनवायच्या तयारीला लागलेली आहे. कांदा बंदा भाजून. लसूण डाळीत कोण कांदा बिंदा टाकते. लसूण, जिरं, मोहरी आणि आम्ही हा एक रेसिपी लिहून घ्या. अरे बस अजून भरली होत अख्खी. डब्बा बघून तुम्हाला वाटत असेल हे मला जर प्रत्येक असं डब्यात काय माझ्याशी बोलायचं असेल ना तर मी डाळ करणार नाही. नाही कर तू. डाळ कांदा करतो त्याला ते करायला. बघ संदेश बघ काय बोलतो. बोरग्या फेकून नाही ना त्याच्या खाली. हे जिरं टाकतात ना तुमच्यात. मग तुमच्यात हा मग काय बाबा, तुमच्यात तर लसूणीत का टाकत नाही. एवढं नाही टाकत पण आमच्यात. आमचं जेवण झालंय. 10 वाजलेत. डाळ भात पापड लोणचं. या जेवायला. काय घेते मसाला? मीठ मीठ कमी लागतंय. मला कमी लागतंय. तुम्ही मिरच्या पण चला आपण टाकता. जेवणाकडे लक्ष केंद्रित करू. आज मोहिमेचा दिवस आहे आपला माणिगडाचा. काल रात्री मोहिमेच्या आदल्या दिवशी आम्ही येऊन मुक्काम केला, जेवण बनवलं आणि बघू शकता सूर्य उगवतीला लागलाय. वातावरण एवढं भारी आहे. आपण झूम करून बघू. आज पहिली मोहीम आहे आणि मोहिमेमध्ये फार तर जास्तीत जास्त कामं म्हणजे गवत वाढलं आहे गडावर. तुम्ही बघू शकता सगळीकडे हे सगळं गवत वाढलेलं आहे. इथं प्रवेशद्वार आहे, चोरवाट बाले किल्ल्याची. हे झाडं वगैरे आलेली आहेत. समोर गणेशपट्टी आहे. आपण तिथून आतमध्ये एंटर करू. आज गवत तर काढायचंच आहे पण पुढच्या जून महिन्यापर्यंत म्हणजे जून 2026 पर्यंत
जेवढ्या आपल्या मोहिमा होणार आहेत त्या मोहिमांमध्ये काय काय कामं करायची ते आज या मोहिमेमध्ये ठरेल. गडाची पाहणी पण होईल आणि गवत काढण्याचं कामही होईल. गडाच्या मुख्य वाड्यामध्ये आपण प्रवेश करतोय. समोर बघूया जरा काय परिस्थिती आहे. पूर्ण झाडी वाढली आहे समोर. इथे पण खूप काम आहे. गवत झाडी भरपूर वाढले बघू शकता तुम्ही. ते बघू जरा. लास्ट मोहिमेमध्ये आपण जी कामं केली होती मागच्या या वर्षीच्या, म्हणजे आपण मेच्या एंडिंग पर्यंत कामं केली होती. या पट्ट्यात कामं केली होती. हा जो पट्टा आहे पूर्ण, हा पूर्ण पट्टा आपण मोकळा केला होता. आणि ह्या बाजूला पण बघूया. हे पहिलं कसं दिसत होतं आणि आता कसं दिसतंय. ऍक्च्युली गवत वाढल्यामुळे ही परिस्थिती आहे. गवत काय ते निघून जाईल. या साईडचा कोपरा बघूया आपण जरा. वाड्याचा एंड आहे इथे. वरचा पण गवत वाढलाय. आज ठरवू आपण गवत काढण्यापलीकडे अजून इतर कोणती कामं आहेत त्यावर चर्चा करू. सकाळची वेळ आहे. गाड्याची पाहणी करतोय आपण. गडावरची पाण्याचा जो तलाव आहे तो आपण बघूया. ही पाण्याची टाकी आहे समोर, तलावाच्या बाजूलाच आहे. आणि हा तलाव आहे आपला. आता आपण रात्री जेवण बनवलं, आपलं टेंट लावलं, आपण त्या भागात जाणार आहोत. संदेश चल जाऊया. हे बघा, आपण इथे पण काम केलं होतं. असं वाटतच नाही आपण इथे काम केलेलं आहे. इथे ह्या बाजूला पूर्ण गवतानी भरलेलं आहे. ते एक माचीची काडी टाकून सगळं क्लीन करू शकतो आपण, पण आपल्याला तसं काही करायचं नाहीये. कारण वणवा लागेल, पूर्ण गड जळून जाईल आणि त्यामध्ये जे असणारे जीव तेही मरतील. आपल्याला तसलं काही करायचं नाहीये. कोयता जेवढं आपल्याला आपल्या हाताने जेवढं साफ करता येईल तेवढं आपल्याला आपल्या हाताने साफ करायचं. समोर बघा, हा जो वाडा आहे ना, दिसतच नाही तो वाडा आहे म्हणून. आपण एक फोटो घेऊ याचा कामा आधीचा. आणि आपली पहिली आजच्या मोहिमेची सुरुवात या वाड्यापासूनच आपण करणार आहोत. कारण आपण जेव्हा गडावर येतो, आपली टीम येते, त्यावेळेस या वाड्यामध्येच आपले टेंट लागतात. मेन म्हणजे आपली मुक्कामी मोहीम असते 2 दिवसाची. त्यामुळे इथे आल्यानंतर राहायचं कुठं, थांबायचं कुठं, हा प्रश्न येतो गवत वाढल्यामुळे. तर पहिली सुरुवात आपण ह्या वाड्यापासूनच करणार आहोत, जेणेकरून पुढच्या येणाऱ्या मोहिमेत मोठा ग्रुप आला आपला तर इथे थांबता येईल आपल्याला. जेवणाचं वगैरे सगळं आपल्याला करता येईल आणि इतर ठिकाणी आपल्याला कामही करता येतील. त्यामुळे आपण करू थोड्या वेळात सुरुवात. आपलं टेंट रात्री या झेंड्याची तर लागलेला. इकडे आपण जेवण बनवलं होतं चुलीवर. झाली का मॉर्निंग? रात्री वारा खूप होता पण थंडी फारशी नव्हती. हे आपलं सगळं साहित्य. रात्री जेवण बनवलं, इथेच जेवलो आम्ही ह्या जागेवर. सूर्य उगवतीला लागलाय. आपली अर्धी टीम, आज रविवार आहे, आजची टीम इकडे येते. ती समोर दिसते, दिसणार नाही, लय खूप लांब आहे ते. कर्नाळा दिसतोय समोर. हा प्रबळगड, कलावंतीन, त्याच्या बाजूला इर्शालगड आहे, त्याच्या पलीकडे माथेरानची डोंगररांग आहे. पूर्ण पनवेल पाताळगंगा परिसर.
आपली अर्धी टीम येईल तेव्हा येईल, पण जेवढा जास्तीत जास्त वेळ संवर्धनासाठी देता येईल तेवढा आपल्याला वेळ द्यायचा आहे. आणि आपण आता थोड्या वेळातच कामाला सुरुवात करणार आहोत. मगाशी मी सांगितलं त्या वाड्यापासून आपण काम करणार आहोत, तर आता काम करतानाच भेटू. चला, तुम्ही पाहताय आपलं काम चालू आहे पूर्ण. सध्या तरी आम्ही 4 जण आहोत. 4 जणांची टीम मागून येते. संदेश गवत काढतोय. वाड्याचा आधीचा व्हिडिओ आपण बघितला, बऱ्यापैकी क्लीन झालाय. समोर तुम्ही बघू शकता. सध्या तरी आम्ही 4 जण आहोत काम करायला. 4 जण अजून मागून येतात आहे. संख्या कमी आहे पण काही हरकत नाही. मेन काम करणं महत्त्वाचं आहे. हा पूर्ण बघणं वाड्याचा व्ह्यू. प्रीती भोसले नेहमी ऑलवेज माणिकगडासाठी. आपला नाश्ता झालाय. अर्धी टीम आहे ना, अर्धी टीम सकाळी झाली. नाश्ता वगैरे झालाय आणि आपण आता कामाला लागतोय. इन्स्पेक्टर प्रणय शिंदे माणिकगडावर त्यांचं आगमन झालेलं आहे. प्रीमियम आयटम आहे. प्रेसिडेंट संदेश बोरगे कालपासून थाट मांडून बसलेले. प्रेसिडेंट मगाशी आपण पाहिलं, आपण त्या वाड्यावर काम करत होतो खालचा, जिथे आपले टेंट लागतात. आणि गडाचा मुख्य जो वाडा आहे, आपण आता ह्या भागात काम करणार आहोत. इथे गवत वगैरे वाढले, गवत काढायचं आहे. आणि ह्या वर्षीचा मोहिमेचा जो रूपरेषा आहे ती म्हणजे आपण ह्याच वाड्यावर जूनपर्यंत काम करणार आहोत. गडाचा जो मुख्य वाडा आहे तोच. ह्या 2025मध्ये पण आपण जूनपर्यंत जी कामं केली ती ह्याच वाड्यावर केली. आणि गडावर सुरुवातीला आपण जेव्हा कामाला सुरुवात केली होती त्यावेळेस गडाच्या पाण्याच्या टाक्या त्या आपण क्लीन केल्या होत्या, जेणेकरून गडावर पाण्याची सोय होईल. हा आपला मुख्य उद्देश होता. आता गडावर पिण्याच्या पाण्याची भरपूर सोय झालेली आहे. ती म्हणजे गडावर 4 ते 5 पाण्याच्या टाक्या आहेत ज्या आपण क्लीन केल्यात, जेणेकरून आपल्याला पाण्याचा तुटवडा होणार नाही. मुख्य जो वाडा आहे गडावरचा, तिथे बरेच झाडी आहे, झुडपं आलेत. आपण ते काढायचं काम करतोय. ही जी झाडं आली आहेत, वाड्याची जी बांधकाम आहे त्याला इजा होऊ नये यासाठी आपण ती कापतोय. एवढी झाडं वाढलेली आहेत भरपूर. वाडा असा वाटतच नाही ज्या अर्थी आपण बघतोय वाड्याकडे. पण जी गडावर झाडं लावली होती बऱ्यापैकी मोठी झालेत. झाडांची हाईट तुम्ही पाहिली आहे बघा. हे झाड एक आहे, माझ्या हाईट एवढा हा झाड आहे. आणि अजून एक आहे, दुसरं एक, हे एक आहे. प्रथमेश पाणी घालतोय. अजून तिकडे एक झाड आहे. हे विशाल, हे झाड कोणतं आहे रे? ते जांभूळ आणि वड आणि जांभूळ आहे ना? आणि हा वड आहे ना? आणि हा पण ना उंबराचा आहे का? नाही सॉरी, याचा उंबरासारखं वाटतंय पण नाही, उंबर नाही. उंबर नाही रे, तो वेगळाच कोणता वेगळे. हा पण मस्त मोठा झालाय. गडावर गवत खूप वाढलंय. आणि आपण जी झाडं लावली आहेत, मागच्या वेळेस झाडं जळाली होती वनवा लागल्यामुळे. आता यावेळेस तसा प्रकार होऊ नये म्हणून आम्ही झाडांच्या आजूबाजूला जो गवत आहे तो मोकळा करतोय, जेणेकरून जर वनवा लागला इथून पुढे
तर झाडं आपली जळणार नाही, जी आपण एवढ्या मेहनतीने लावलेत. एवढी मोठी झालेली झाडं आहे ती. इथला पण गवत काढायचं आहे, ते आपण काढूच. हो तो भाग पण आहे. काय? कुठला कुठला सुकं गवत काय? हा मधलं. हो हो, तो बाजूला पण एक आहे बघ. हे पण मस्त वाढलं झाड. हे कोणतं झाड आहे बोलता? जांभूळ आहे ना? उंबर आणि जांभूळ आहे. तिथं पण उंबर आणि जांभूळ आहे. आणि तिथं फक्त उंबराच आहे. आवरावरीची कामं, परतीच्या प्रवासात आवरावरीची कामं, भांडी घासायची कामं चाललेली आहे एक बाजूला. बोरी इकडे बघ. आपण इकडे जाऊया जरा. देवपूजेची तयारी, महादेवाचं दर्शन घेऊ आणि निघूया आपण. दुपारचे 12 वाजायला आलेत आणि आता आम्ही निघायच्या तयारीत आहोत. वाडा तुम्ही बघू शकता. आजच्या मोहिमेपुरता हे काम आपलं झालेलं आहे. आपली टीम निघायच्या तयारीत. एक फोटो काढ ना बाई. तेच फोटो काढतो आपण आता. त्याच्यात मोहीम संपलेली आहे आपली. या मोहिमेत आपण वाड्याचं जे काम केलं, तिकडे गवत वाढलेलं ते आपण पूर्ण मोकळं केलं आणि आपण आता परतीच्या प्रवासाला लागलो आहे. आपली टीम मागून येते. उतरताना मी काय व्हिडिओ बनवत नाही, आपलं नेहमीचंच आहे. मोहीम संपून परतीचा प्रवास. पुढचे 6 महिने आपल्याला इकडे यायचं आहे. गडावरच्या प्रत्येक कामाचा अपडेट तुम्हाला व्हिडिओमार्फत मिळत राहील. चला मग भेटू आता पुढच्या मोहिमेत. जय शिवराय. सोपा रस्ता आहे, तिथून जाऊया. हो हो. शॉर्टकट मारून